हरिओम. प्रवचन क्रमांक 22. कर्मयोग, अध्याय 3, ओवी 112 ते 118. संपूर्ण भावार्थ दीपिका. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. भावार्थ दीपिका ओवी क्रमांक 112. म्हणूनी स्वधर्मू जो सांडील, तया ते काळू दंडील, चोरू म्हणूनी हरील, सर्वस्व तयाचे. म्हणून जो स्वधर्माने आचरण करणे सोडील, त्याला चोर असे जाणून यमधर्म त्याचे सर्व काही हिरावून घेतो. स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करणे म्हणजे आपले संचित प्रारब्ध, नियती यांच्याप्रमाणे आपल्याला नैसर्गिकपणे प्राप्त असलेले कर्म, क्रिया, काम करणे आणि त्यापासून आपल्याला जो काही मोबदला मिळेल त्याच्यामध्ये आपली उपजीविका चालवणे. ही मिळकत आपल्या प्रारब्धानुसार कर्म केल्यामुळे आपल्या कष्टाची, कमाईची, मेहनतीची असते. हे आपले स्वतःचे प्रारब्ध असल्यामुळे त्यात अन्य कोणाचाही वाटा, भाग, हिस्सा नसतो. परंतु यापेक्षा जर आपण वेगळे काही काम केले आणि त्यापासून कमाई केली तर त्याचा अर्थ आपण इतर कोणाच्या तरी प्रारब्धामधील काम केले आणि कमाई केली. यालाच येथे चोरी असे म्हटले आहे. यामुळे जेव्हा आपला मृत्यू होतो त्यावेळी यमधर्म आपल्याला या चोरीबद्दल नरकवासाची शिक्षा देतो. आपल्याला त्यासाठी पुनर्जन्मामध्ये दुःख, कष्ट, त्रास, पीडा, हाल, वैताग सोसावा लागतो. म्हणजेच गतजन्मी आपण जे अनधिकृत कर्म करून जी कमाई केली त्या कमाईची पुनर्जन्मी आपल्याला ज्याची त्याला परतफेड करावी लागते. पुनर्जन्मी हे सर्व नियती जुळवून आणते. काही वेळा आपण अचंबित होतो की सकृतदर्शनी काहीही कारण नसताना एखाद्या व्यक्तीला आपल्याकडून काही दिले जाते. हेच ते मागील जन्माचे देणे असते. ही जी नियतीकडून व्यवस्था राबवली जाते त्या व्यवस्थेला त्या काळामधील प्रथेप्रमाणे आपल्या ऋषींनी यमधर्म असे म्हटले. यासाठी प्रत्येक मानवाच्या भल्या बुऱ्या, योग्य अयोग्य, संचित असंचित अशा कर्माचा हिशोब ठेवणाऱ्यालाही त्या काळामधील प्रथेप्रमाणे आपल्या ऋषींनी चित्रगुप्त असे म्हटले. ओवी क्रमांक 113. मग सकळ दोषू भवते, गिवसोनी घेती तयाते, रात्री समयी स्मशानाते, भूते जैसी. ओवी क्रमांक 114. तैसी त्रिभुवनींची दुःखे आणि नानाविध पातके, दैन्यजात तितुके, तेथेची वसे. रात्रीच्या वेळी भूते, पिशाच्चे, हडळ जशी संपूर्ण स्मशान व्यापतात त्याप्रमाणे स्वधर्माने प्राप्त स्वकर्माचे आचरण करणे सोडल्यामुळे ज्याच्या जीवनात काळोख झाला आहे त्याला त्याचे सर्व दोष घेरतात. त्याप्रमाणे तिन्ही ठिकाणची दुःखे आणि अन्य अनेकानेक पापे तसेच सर्व प्रकारचे दैन्य त्याच्या आश्रयाने राहते. रात्रीच्या वेळी स्मशानात भूताखेतांचा नाच सुरू असतो असे म्हटले जाते. अर्थात ही एक कल्पना आहे. याचा उपमा म्हणून माऊलींनी येथे उपयोग केला आहे. स्वधर्माने प्राप्त स्वकर्माचे आचरण करणे सोडल्यामुळे अशाच्या जीवनात दुर्दैवरूपी काळोख होतो आणि त्याला त्याच्या दोषरूपी गैरवर्तणुकीची शिक्षा म्हणून धनसंपत्ती असो किंवा नसो, म्हणजे त्याच्याकडे स्वर्गीय सुविधांची सर्व रेलचेल असो किंवा नरकवासाची सर्वच दुविधा असो, त्याला अत्यंत हलाखीचे आयुष्य जगावे लागते. यामुळे त्याला दुःख, कष्ट, त्रास, पीडा, हाल, वैताग सोसावा लागतो. पैसा असला तर दुर्धर रोग जडतो. कौटुंबिक स्वास्थ्य मिळत नाही. समाजात कोणी विचारत नाही. सतत मानसिक तणावाखाली वावर करावा लागतो आणि पैसा नसला तर ते हाल सांगण्याची गरजच नाही.
ओवी क्रमांक 115. ऐसे होय तया उन्मत्ता, मगन सुटे बापा रुदता, कल्पांतीही सर्वथा प्राणीगण हो. अशा प्रकारे त्या उन्मत्ताची दयनीय अवस्था होते आणि बाप्पा प्राणीजन हो. मग त्याने कितीही आक्रोश केला तरी त्याची यामधून कल्पांतापर्यंत सुटका होत नाही. माऊली पुढे सांगतात की बाबांनो, अशाचे संचित प्रतिजन्मी वाढतच जाते. यामुळे प्रलय होतो तेव्हाही असा संचितामुळे घेरलेला असल्यामुळे त्याची रवानगी अंतराळामधील वैश्विक नरकात होते. प्रलयानंतर पृथ्वीची निर्मिती पुन्हा होईपर्यंत काही अब्ज वर्षे असा तेथे हाल हाल सोसत खितपत पडतो आणि जेव्हा पृथ्वीचे पुनर्निर्माण होते तेव्हा त्याची रवानगी पृथ्वीवरील नरकात होते. तेथे प्रारब्धानुसार नरकवास पूर्ण केल्यावर त्याला मर्त्यलोकी यायला मिळते. ओवी क्रमांक 116. म्हणूनी निजवृत्ती हे न संडावी, इंद्रिये बरळो नेदावी, ऐसे प्रजाते शिकवी चतुराननू. म्हणून स्वधर्माने प्राप्त स्वकर्म चुकून सुद्धा कधीही सोडू नये. इंद्रियांना स्वैराचार करायला चवचाल करू नये. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने उपदेश केला आहे. ब्रह्मदेव उपदेश करतात की आतापर्यंत जे काही सांगितले त्यापासून बोध घ्यावा आणि आपल्या इंद्रियांना स्वैर सोडू नये. त्यांच्याकडून प्राप्त परिस्थितीत स्वधर्माने प्राप्त स्वकर्मच करून घ्यावे. ओवी क्रमांक 117. जैसे जळचरा जळ सांडे आणि तक्षणी मरण मांडे, हा स्वधर्मू तेणे पाडे विसंबो नये. जसे माशाला पाण्याचा वियोग झाला की तक्षणी तेथेच मरण येते, तसे या स्वधर्माचे आचरण न केल्याने विनाश होतो. म्हणून स्वधर्माला कधीही चुकून सुद्धा विसरू नये. ब्रह्मदेव पुढे उपदेश करतात की मासा पाण्याबाहेर काढला की तो तडफडून मरतो. यामुळे तो यातनांमधून सुटतो तरी आपण स्वधर्माने प्राप्त स्वकर्म केले नाही तर आयुष्य जगताना असुविधांमुळे त्या माशासारखी आपली प्रतिक्षणी तडफड होत राहते. परंतु मरण न येता आपण कचऱ्यात फेकलेले अन्न भक्षण करत त्या जन्मीचे संचित संपेपर्यंत तसंच कुढत जगत राहतो. ओवी क्रमांक 118. म्हणून तुम्ही समजती, आपुला लिया कर्मी उचिती, निरत व्हावे पुढत पुढती, मणिपत असे. ब्रह्मदेव म्हणतात की म्हणून आपण सर्वांनी आपापली नियत आणि विहित कर्मे तत्परतेने सदा करावीत. हेच परत परत सांगणे आहे. हरिओम.